उभारलेली आहे मस्त पैकी. मी सांगा मला नवीन सांगा काय तुला जेवण बनवायला नको का? जेवण नाही बनवायचं. मग काय बनवायचंय? लोखंड बनवायचं. मला सांग कांदा लसूण आपल्याला का वजूला तुला माहिती? लकड बघा. कसं काय विषय मित्रांनो, तो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सो गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नूतन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना माझ्याकडनं आणि माझ्या फॅमिलीकडनं हार्दिक शुभेच्छा. तुमचं हे नवीन वर्ष खूप चांगलं जावो. आजचं दिनचर्या ब्लॉग आहे, दिनचर्या ब्लॉग. आज गुढीपाडवा आहे. सो मी कुर्ता घातलाय, रेडी झालोय. पूजा स्नेहल रेडी होते नेहमीप्रमाणे. कधी पण ब्लॉगची स्टार्टिंग करावं स्नेहल मागे रेडीच, असं तुम्ही बोलाल की स्नेहल मागे रेडीच होत असते. कारण की तिला एवढा वेळ लागतो की तिला आम्हाला आधीच सांगावं लागतं की बाबा रेडी हो. काय वक्तव्य आहे स्नेहल तुझ्या याच्यावरती? मी छान आहे. Few moments later. One eternity later. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आमच्या घरात ना असं सुख आले, सुख. कारण की दीदी जेवण बनवतात आणि आवाज देते. आता काय काय रे, किती आवाज दिला तुला? काय माझा फोन घेऊन काय करतोय? तुझा फोन घेऊन मी दाखवतोय कधी ना याच्यामध्ये येणारी पोरगी आज किचन मध्ये आली. मम्मी सांग नाही मम्मी आज गुढीपाडवा आहे म्हणून ही करते ना. सकाळचा नाश्ता करून मी बनवते. सण असल्यावर करते. सण असल्यावर करते. हा म्हणून तर म्हंटल. हा मग मुलगी लग्न झाल्यानंतर तिला सगळं तिथं करायला लागत नाही. मग लग्न आता केलं तर मम्मीच्या रजात मजा करून घ्यायची. लग्न झाल्या मग लवकर कर ना लग्न करतेस तर. माझ्या डोक्यात किती छान फुगली पुरी, किती छान फुगली. आता मी बनवणार आहे बटाट्याची भजी. नैवेद्य दाखवायचं आहे का? मग व्हॉट इज दिस क्वेश्चन? विचारतोय मी. आय एम जस्ट आस्किंग. बघितले का अशी? जर इंस्टाग्राम प्रोफाईल बघ. काय इंस्टाग्राम प्रोफाईल? हा इथे टाकतो. मल्टी टॅलेंटेड गर्ल आहे मी. मल्टी टॅलेंटेड सगळं येतं मला. नको ते पण येतं. मी हेअर किती छान कॉल केले. तेवढ्याच कामाच्या आणि सजायचं एवढंच पण काम. मम्मी तू आता हे तेल बंद करायला लागेल आपल्याला. बारीक कर ना गॅस. काय मला सांग कांदा लसूण आपल्याला का वजूला तुला माहितीये? आता तू शिवपुराण वाचलाय, तुला माहितीये, सांग आम्हाला. हा कांदा मम्मी म्हणते आजीला की- सांग. अरे यार तुम्हाला काही मम्मी काय बोलते की शंकराने श्राप दिला होता कांदा लसूण. कांदा नसला ना काय श्राप देईल शंकर? अगं ते काहीतरी करताना दिलं होतं आपण नाही. ऐकू नये. त्याची स्टोरी अशी आहे की जेव्हा समुद्र मंथनाच्या टाइमला जेव्हा देव अमृत वाटत होते सगळ्यांमध्ये, देवांमध्ये, तेव्हा देवांना वाटलं होतं तिथे राक्षस पण देवाचं रूप घेऊन आले आणि चुकून राक्षसांनी पण अमृत पिलं अमर होण्यासाठी. आणि मग तेव्हा समजलं की राक्षसांनी पण त्या 2 राक्षसांनी पिलंय. मग त्यांना इथपर्यंतच होतं ते. जेव्हा समजलं तेव्हा अमृत, म्हणून मग त्यांचे गर्दन तोडली, म्हणजे हे केलं, छाटलं. हा तर मग ते धरतीवर येऊन पडलं, पृथ्वीवर येऊन पडलं आणि मग त्याच्या त्या थेंबातून कांदा आणि लसणाची निर्मिती झाली. आणि मग म्हणून कांदा आणि लसूण हे देवाला वज्र आहे.
म्हणून देवाला नैवेद्य ते दाखवताना राक्षसातून उत्पन्न झालंय, त्यांच्या रक्तातून पण ते उत्पन्न आपल्या झालंय. बॉडीसाठी तर चांगलं आहे. आपल्या बॉडीसाठी मग तेच म्हणते मी, आपल्याला प्रॉब्लेम नाहीये. देवाला नैवेद्य दाखवताना ते वज्र मानलं जातं, जे की आपण आता नाही करू शकत. जे करायचं ते करतात, जसं मी केलं होतं. बाबा सेदू बाबा. बोली ना. अरे काय तुझं कंटिन्यू 3दा बोलून झाली. मल्टी टॅलेंटेड स्वतःच किती तारीफ करावी माणसाने, दुसऱ्याला करायचं ते. नाही दुसरा करत नसतो आपण, स्वतःची स्वतः करून मोकळी व्हायचं आणि जगवायचं. मी खूप छान आहे, मग आपण स्वतःला दुसरा सुंदर करत नाही, कारण की आपल्याला माहिती आहे, त्याला माहिती असतं आपल्यात काही नाही. पप्पा हा बघा, हे आमचं असं चाललं असतं. बघ आता टाकून बघायचं. तळ पारलेली आहे मस्तपैकी. मी सकाळी काय बोलते स्नेहल, काय बोलते स्नेहल? हे माझ्या आईचे वडे. लग्न झाल्यावर करणार आहे. काय दीदीचं लग्न झालं ना की मी सगळं करणार. अरे पण तिचं लग्न 2 वर्ष, मग तू 2 वर्ष करणार नाही का? हो, का? तोपर्यंत नाही करणार मी. हे हिचं काय करू मी? बोलते दीदीचं लग्न झाल्यावर मी काम करणार, त्याशिवाय मी काम नाही करणार. हे सगळ्यांचंच असतं. तिचं दीदी. काय मम्मी नवीन बोलते नाही. हा मम्मी बोलते स्नेहलला काय देखणे का ढबू. त्यांचे काय 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 मम्मी अरे काय? माझी आई अशी बोलायची, देख नाही का डबू, म्हणजे फक्त दिसायला चांगली. दिसायला भारी, बाकी काही येत नाही ना. बाकी काही येत नाही. मम्मा मग हिच्याबद्दल काय नाही बोलत तू, की ही तर आजच दिसते तुला तर किचन तिला मध्ये. व्यवस्थित येतं करायला वाला. ती नाही करत ती गोष्ट वेगळी का, ती रोज करत नाही ते काम वेगळं, पण तिला येतं व्यवस्थित शांत. आधी हा बोल की मी माझा सकाळचा नाश्ता तरी माझा मीच बनवते. हो बोल. झाला ना. आमच्यासाठी काय करतेस? आमच्यासाठी काय करतेस हा? घरातलं काम कसं करणार यार? सकाळी 10 वाजता उठायचं, हम्म. 12 वाजता ऑफिसला जायचं, डायरेक्ट रात्री 11 वाजता घरी यायचं. कधी काम करायचं माणसाने? बरोबर. तुझा पानसटपणा ऐकण्यात काही इंटरेस्ट नाहीये मला. लग्न हा लग्न झाल्यावर, मग लग्न झाल्यावर बरोबर त्यांच्यासाठी करशील का सगळं? हा मग नवऱ्याला जेवण बनवून द्या, सासूला पाणी, सासू उठ बोली की उठायचं, सासू बस बोली की उठायच्या बसायचं. आधी उठल. तेव्हा ही उठली, आता बडबड मला जाऊ दे, तर धावत सुटलं. ते मजबुरीचं आयुष्य आहे यार. यू कॅन्ट चेंज दॅट. ते हम्म. करावंच लागतं ना. ना त्या आईला कधी आला त्यापेक्षा लग्नच नाही करायचं. लग्न नाही आईला लग्न म्हणे, लग्न नाही करायचं, माझ्या डोक्याला ताप देता इथं. सून आल्यावरती मेरी एकदाच्या सुनात. सून आल्यावरती तू आरामात असा माझी बसून खा. अगं, माझी सून पण मला ते तुम्ही करता तशी ती करेल. काय म्हणजे असं मी तो- काय बोलण्यावाली नाही, मी आपली गप करत बसेल. आम्हाला तर बोलतेस. तिला पण असेच बोल. डिस्कशन रोज डिस्कशन कोण हे असं- बघ. अगं पातळ नाही होणार. नाही बरोबर आहे. ठीक आहे. एवढं साडी वगैरे घालून मस्त तेलात परत त्या काय बोलली ना, म्हणतात? गॅस लावायला बटाटे तळते. मल्टी मस्तपैकी भज्या तळल्या जात आहे तिकडे. मी काय बोलतो मी जरा नाही चल. टेस्टिंग. अरे करायचंय नैवेद्य दाखवायचं पागल. अरे नैवेद्य दाखव. अरे नैवेद्य दाखवायचंय मूर्ख. एक एक वर्षीने काय होणार आहे? दाखवायचं आणि मग खायचं. आपलं आपण हिंदू आहोत की नाही, आपण पहिले देवाला देतो जेवण. नाही, मी देव बाप्पाचा पोरगा आहे तर चालतं ना. थोडं हर्ष. चांगला आहे, खूप सुंदर. तुला माहिती का आम्ही इथे गेलेलो दगडूशेठला, तेव्हा मितेशला तो एक तिथला बाबा बोलला होता काय की तुझा फेस गणपती सारखा आहे. म्हणजे त्याचा कपाळ जन्मालाच ते काय लागलं. नवसाचा. नाही खरंच मी पहिला नवस इथं केला कुठे, बदलापूरला तो गणपती आहे ना, मावशीच्या तिथे त्या गणपतीला. आणि मग आम्ही ऐका, ऐका. वापीला गेलो. माझी जन्माची कथा. पप्पांनी कन्याकुमारीला गेलेलं बाई बालाजीला तेव्हा. बालाजीला आणि ते काय ते डहाणूला त्या देवीला बघ, त्या गायीवर बसलेला फोटो होता बघ. हा, डहाणूला किती जागी नवस केले बाई. तेव्हा मी झालोय. विचार अरे कर. दोघी जणी होत्या ना, मग आता अजून तूच तिसरी. विचार कर, तूच त्याचा. मग मी काय विचार करू? मी चांगलाच आहे. आई बापाने किती कष्ट घेतले तुला कमवण्यासाठी. तुला
हा? आता दोघी जणी होत्या तोपर्यंत आम्ही बिंदास होतो बरोबर. नको पाहिजे पोरी पण पाहिजे, मला तर पाहिजे होत्या पोरी. नंतर मग माझ्या आजोबांना पण मीच पाहिजे होती होले पहिली. खुश होले होले खुश होले. मी अरे तुमच्यापेक्षा जास्त लाडणार आहे माझे. माहितीये का माझ्या पहिल्या बर्थडेला आणि कांड दोन्ही जास्तच केलेत तुझे. अंड्याचे अंडे दूध आणले होते. पीठ घे बघू. मम्मी ह्याच्यात काय कमी नाही, जो बनवणार आहे त्याच्यात कमी. मी नाही काय केलं, मम्मीने बनवून दिलं हा बॅटर. सॉरी मग काय नाही, मग बरोबर मम्मीने बनवलं मग बरोबर आहे. नाही ते मी सांगते. आता तुम्ही बघितलं दीदी तर जेवण बनवते, मम्मी इथे ही मोठी बहीण, मी लहान आहे आणि दुसरी घरातली मुलगी. अरे माहितीये यार, बरं. अरे माहितीये यार, बरं. अरे अरे यार, अरे तुला आज वाटते का घरातली सगळे माणसं काम करतायत, ती पण मी दीदी काय जेवण बोलते? बनवतीये आणि तू काहीतरी नवीन सांगा मला. नवीन सांगा. काय तुला जेवण बनवायला नको का? जेवण नाही बनवायचं, मग काय बनवायचंय? लोकांना बनवायचं. bro. You very chalak, bro. बघ, मी जेवण बनवण्यात माहिर आहे, मी लोकांना बनवण्यात माहिर आहे. इम्पॉर्टंट काय आहे? बनवणं. बनवणं. मला येतो. काय तिच्याकडे लोकांना येणं साधी बनवणं? बोली आहे, हा. कोण? आणि तू कोण आहे? तू साधी नाही. आय एम रॉक स्टार. असं असतं यार, एक मुलगी घरात काम करते एवढं आणि एक मुलगी स्वतःचा नटात बसले. भाजीपाला खायला बकरी आहे का? मग काय तू बकरी आहे, काय मी ना शेर. हो शेर. लकड बघा. इज्जत गई रे. बग्गानी बोलतो, शेर बोलतो. लोंबडी बोलतात ना, काय चला नैवेद्य दाखवतो. पप्पाला म्हणतं इथे मूर तिला व्हिडिओ काढायचे तेवढ्यात मी ते सांगणार. काय नाही जात तुम्ही, दाखवू का तुम्हाला? मला येतं. हे बघा, मागून कटकट चालू आहे कंटिन्यू. इथं नैवेद्य दाखवते दीदी. इथं पण कॉल आला, मी त्याला सांगितलं सॉरी. ते कंटिन्यू करेल. नैवेद्य दाखवत आता. मी काय म्हणतो, मला आता भूक लागली, मला खायला द्या. मी काय म्हणते, मला आता ऐकतं द्या, मी बसणार. तू तर तेच करते, नेहमीच काम आहे तुझं. मी काय म्हणतो, तुम्ही असं का बोलताय पण? अरे त्या फोन मध्ये व्हिडिओ होती किती हसते बाई बघा. सुरपणा का आली. जी ट्रॅक्टर आम्ही एक व्हिडिओ बघितली, नो हेट बट त्या व्हिडिओ मध्ये असा टोन होता की मला असं करायचं होतं, मग तुम्ही असं करा. हो या बसूया, चालेल चालेल करूया आपण. मी आता फोन लावतो. मी काय असं म्हणते होतं. मॅम 2 वाजले, तुम्ही 10 वाजता तयारी. आमचा गुढीपाडवा 2 वाजता होतो. 10 वाजता तयारी करायला घेतली तू. मला काय म्हणते माहितीये, मी काय म्हणते, तुम्ही तुमचं बघा, मला माझं बघू रे. ही कोणती टोन काढले बाई नवीन. देव जाणे. आता मी पूर्ण रेडी झाले. यू कॅन शो मी. Brother, what's that? म्हशीला नटवल्यावर ना अशीच दिसते मस्त सेम टू मी म्हस नाही, लुकडी मस्त शेंग आहे. शेंग. मी म्हस नाही, मी शेंग आहे. चला मित्रांनो, अशीच मस्ती चालू असते आमची शनिवार रविवार. आज तर रविवार पण आहे आणि गुढीपाडवा पण आहे, सो मज्जाच मज्जाच मज्जा. बघू जरा. तू ना पाण्यात हात टाक, तुझं नेलपेंट जाईल, सुकेल लगेच 2 मिनिटात. मित्रांनो, आम्ही आता जेवायला बसलो. काळा दिसतोस. दिसू दे. आता आम्ही जेवायला बसलो. तर माणसं नाही जेवायचं कारण काय असतं? भूक नाही लागली, इच्छा नाहीये, नेलपेंट लावली म्हणून जेवायचं नाही. ते काय बोलू म्हणून तुला जेवायचं नाहीये? काय आहे हे?
का तर जेवण नैवेद्य घे, चल. कळस आणले तुला स्नेहल. मी जेवतो आता. जेवल्यानंतर आम्ही तिघं गेलो फोटोज काढायला, व्हिडिओज काढायला. त्याच्यामुळे एंडिंग राहूनच गेली ब्लॉगची. सो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये की तुम्हाला ब्लॉग कसे पाहिजे आहेत किंवा आवडत आहेत का. आणि असेच आता इंटरेस्टिंग ब्लॉग्स येत राहणार आहेत. अजून मी ब्लॉग टाकणार आहे. मला माहिती आहे मी कन्सिस्टंट नव्हतो, पण आता मी कन्सिस्टंट राहणार आहे. कंटिन्यू ब्लॉग्स येणार आहेत. सो स्टे ट्यून्ड. बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. Yeah.